नगर शहराच्या बाहेरील बायपास रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून निंबळक शिवारात पुलावर रात्रीच्या वेळी 2 मालट्रकची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 26 जूनला पहाटे 3च्या सुमारास घडली। हिरा राम वय 19 राहणार बाडनेर राजस्थान असे अपघातातील मयताचे नाव आहे। बायपास रस्त्यावर निंबळक शिवारात पुलावर 2 मालट्रकची समोरासमोर धडक झाली। त्यातील एका ट्रक मध्ये क्लीनर असलेला हिरा राम हा जागीच ठार झाला, तो दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपास पोलीस नाईक संदीप पितळे हे करत आहेत। बायपास रस्त्यावर गेल्या 6 दिवसातील हा तिसरा अपघात आहे। बायपास रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून या रस्त्यावर कुठे 4 पदरी तर कुठे 2 पदरी वाहतूक सुरू आहे। याबाबत कुठलाही माहिती फलक अथवा वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार संस्थेने केलेल्या नसल्याने या बायपास रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत। 15 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे 2 वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला होता। त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। साईड पट्ट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्वासनानंतर कारले यांनी आंदोलन मागे घेतले, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार संस्थेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे सातत्याने असे अपघात होत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।